नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 10 वाजायला आलेले आहेत आणि सध्याच्या घडीला ज्या काही घडामोडी घडतात त्याचे अपडेट आपण घेत आहोत. एक मोठी बातमी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचा थेट संदेश दिलाय. आध्यात्मिक चळवळीचे प्रेरणास्थान असलेल्या भगवानगडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर भाष्य केलं. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचं महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटलेलं आहे. तर यामध्ये समाजाच्या आडून मोठं राजकारण होतंय असा आरोपही त्यांनी केला. तसंच काही राजकीय नेते जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांना बदनाम करतायत आणि या राजकारणामुळे समाजामध्ये मोठी तेढ निर्माण होतीये असंही महंतांनी म्हटलंय. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, तरीही त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान आहे. तर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाही. मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असंही त्यांनी ठामपणे म्हटलंय. त्यामुळे आता भगवानगडाचे महंत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिल्यानं नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. तो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतोय असं मला वाटतंय. गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे. तो खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना.